महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपासाला वेग आलेला आहे। मुख्य आरोपी गोट्या गित्तेला कधीही अटक होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या शोधासाठी पोलीस अधीक्षकांनी 3 पथकं रवाना केली आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाच या पथकामध्ये समावेश त्यांचा असणार आहे आणि आता गोट्या गित्तेला कधीही अटक केली जाऊ शकते। महादेव मुंडे हत्या प्रकरण हे आहे ते तापताना दिसतंय, त्याला वेग येताना दिसतोय। गोट्या गित्तेचे अनेक कारनामे समोर येत आहेत। ही व्हिडिओ जो आपण पाहतोय त्यात हातात रिव्हॉल्वर घेऊन त्याचा मास दिसतोय आणि काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये सुद्धा तो त्याचे अनेक कारनामे समोर आले होते। योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी। योगेश, आपण पाहतोय कधीही गोट्या गित्तेला अटक होऊ शकते। 3 पथकं रवाना झालेत। नेमकं कारवाई कशी केली जाते, शोध कार्य कसं केलं जातंय? नक्कीच परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येताना पाहायला मिळत आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या विशेष 3 पथकं जे आहेत ते गोट्या गित्ते त्याचबरोबर इतर संशयित आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले। त्याच्यामध्ये विशेष पाहायला गेलं तर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकं आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा या 3 पथकांमध्ये समावेश असणार आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जो कुख्यात गुंड आहे, जो की संशयित आरोपी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जो गोट्या गित्ते, याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। त्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या भागामध्ये त्याच्यामध्ये पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर, मुंबई असेल, कधीही गोट्या गित्तेला अटक होऊ शकते। शोध कार्य आता वेगवान चाललंय, पाहता येतील। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। वेळोवेळी या संपूर्ण कारवाईबद्दल आपल्याकडून अपडेट घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।